उठले आणि माझा भाऊ मांजरीसोबत मस्त झोपला होता. म्हणजे घरात सकाळ झाली होती, पण त्यांच्यासाठी अजून रात्रीच होती. मी इकडे दूध आणि नाश्त्याची तयारी करत होते आणि मम्मी कांदा कापत होती. माझा भाऊ मात्र झोपायची ड्युटी करत होता. शेवटी गरमागरम उपीट खाल्लं आणि आम्ही निघालो लग्नाच्या लोकेशनला. वाटेत आम्ही अश्विनी माऊला पिकअप केलं आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. शेवटी पोचलो एका एकदम नॅचरल लोकेशनवर. मग दुसऱ्या लोकेशनला गेलो. सुरू झाला नवरीचा मेकअप. पण तिथे फॅन नव्हता आणि गरमी मात्र फुल ऑन होती. मेकअप करताना वाटत होतं मेकअप नवरीचा होतोय की घामाचा. तरी गर्दीत गर्दी आणि गरमीत आम्ही शेवटी कंप्लीट केला मेकअप. मग आम्ही मंदिराकडे निघालो आणि वाटेत डॉगेश भाऊ मस्त झोपलेले दिसले. आम्ही लग्नाच्या तयारीत धावत होतो आणि हे मात्र निवांत झोपले होते. शेवटी मंदिरात पोचलो आणि मग आली एंगेजमेंटची वेळ. नवरदेवाने नवरीला फूल देऊन प्रपोज केलं. फूल छोटंसं होतं, पण नवरदेवाचा कॉन्फिडन्स मात्र फुल ऑन होता. आणि मग दोघांचा साखरपुडा झाला आणि इथून सुरुवात झाली खऱ्या टास्कची. त्यानंतर सुरू झाली नवरीच्या मामाची गडबड आणि घाई. इकडे काम, तिकडे दुसरं काम. मामाची अवस्था बघून वाटत होतं लग्न आहे की टाईमवर परीक्षा आहे. या सगळ्या गडबडीत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली. आरतीमुळे वातावरण एकदम सुंदर आणि भक्तिमय झालं. आणि मग शेवटी लग्नाचा सुंदर सोहळा पार पडला. आणि या सर्व गोंधळात सगळ्यांच्याच पोटात कावळे ओरडत होते. तर आधी पेट पूजा केली आणि सगळं आवरून आम्ही निघालो आमच्या घरी. बाय. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट व्लॉगसाठी आताच फॉलो करून ठेवा.